गडर तुम्हाला लागते का? गडर कुठल्या मला द्या पाहिजे तुला गाड्या. ट्रॅकिंग करून बघा कशी पब्लिक मस्त आराम करते. सीढ़ीवरून चढ़ना खूब डिफिकल्ट जाते आपल्याला. इसमें जो टाइम लगता है, अगर आप एक पूरे ग्रुप में आते हो तो 2 hours 30 minutes से लेकर 3 hours 30 minutes तक आपको टाइम लगता है पूरा आपको ट्रैक करने के लिए. 4:30 वाजलेत आणि आता आपण त्या पायऱ्या आहेत ना मोठं. कोई फसला है तो आगे तो बैठ जाए. Everyone, my name is Jayashri and I did lot of treks and yatras. सगळ्याचं इंट्रोडक्शन झालं की आम्ही पुढच्या मार्गाला निघालो. पुढील असा मार्ग झाडीतून जाणारा होता. रात्रीच्या जवळजवळ 2:30 वाजले होते. घनदाट जंगलामधून आमचा प्रवास चालला होता. नमस्कार मित्रांनो, मी आता सध्या बारी विलेजमध्ये आहे. तर आता कळसुबाचा ट्रॅक चालू केलेला आहे. आपण एवढी सगळी पब्लिक आलेली आहे, बघू शकता. बॅटरी दाखवतो. तर पब्लिक सगळी भरपूर आलेली आहे आणि आपण आता सध्या हा ट्रॅक चालू केलेला आहे. भरपूर सगळी मंडळी आहेत. 19 जणांचा आमचा ग्रुप आहे. तर आता हा ट्रॅक चालू केला. चला आता पटपन जाऊया. सगळेजण पुढे गेलेत. कितीला काठी? 30 रुपये. काटेली नाही काय वैष्णवी? किती लांब आहे बाबा? 3 घंटे. 3 घंटे. आता तो चढ आहे. हां. त्याच्यानंतर पुढं पण आहे सर. आहे का? सिधा चढल्यानंतर टप्पे प्लेन आहे का परत? हां. प्लेन आहे का? प्लेन नाही, टप्पे असे. होय. लय टप्पे ती म्हणजे काटे असले ना तर भारी राहते. प्लेन नाही दादा सरकार, टप्पे असे चढायला अवघड आहे. थोडा काटे घेऊन सपोर्ट केला बाबा काट्या विकतात आहे. बघा माणसाला काय करायला लागतं पोटासाठी. रात्रीचे 2 वाजलेत. सॉरी 2 नाही 2:30 वाजलेत आणि हे रात्रभर हे छोटासा व्यवसाय करतात पोटासाठी. सगळेजण तुम्ही झोपला असाल या टायमिंगला, पण आम्ही सध्या आता ट्रॅकिंग करतो आहे. 3 तास लागतील अजून इथून जायला. इथं वरती गावच आहे मला वाटतं आणि इथं माहिती दिली. या ठिकाणी ट्रॅकिंगला आल्यामुळे आपण सध्या एक टॉर्च घेतलेली आहे. त्याच्यासोबत 2 ते 3 लिटर पाणी देखील ठेवलं आहे. जर ताण लागली तर ते पाणी आपण पिऊ शकतो. शिवाय सोबत गोड पदार्थ कॅडबरी, बिस्किट पुडा हे देखील ठेवलेलं आहे. तसेच लिंबू किंवा रसण्याचं पॅकेट, इनो किंवा अजून ग्लुकॉन-डी अशा काही गोष्टी ठेवलेल्या होत्या. आणि अगदीच पाय अचकला तर ते लावायसाठी त्याला मूव किंवा आयडेक्स या काही गोष्टी ठेवलेल्या होत्या. चलो आधा घंटा बाकी आहे. ठीक आहे इथे चला अर्धा तास फक्त. अर्धा 15 मिनिटं. चला हा इथे लाईट आहे. चला पार्टी में लोगों वाटली. चलो मुंह से सांस लेने का फिर थक जाते हो. चलो थोडा बाकी आहे. कुठला गाव आहे तो? हा पूर्ण इगतपुरी. अच्छा हा बारी गाव आपण बेस विलेज तिथून आपण आलो आणि हा सगळा इगतपुरी. पहिलाच लोखंडी सळ्याचा हा पॅच लागल्यानंतर खूप अशी भीती वाटत होती, कारण की यातून पाय खाली वगैरे तर जाणार नाही हे आम्हाला वाटत होतं. रात्रीच्या 4:30 वाजलेत आणि आता आपण त्या पायऱ्या आहेत ना मोठा पॅच तो आपण कवर करून पुढे आलेलो आहे. आणि आता सपाटीला गेलं समजतात ते. खूप असा डेंजर असा हा कळसुबाईचा ट्रॅक आहे. हा व्ह्यू बघू शकता एकंदरीत. हा इधर काहीतरी टाक वगैरे भेटता है. आपका एक्सपीरियंस? अच्छा ही है, मस्त है. मेरे दोस्त लोग रुक गए हैं पीछे. अच्छा वेट कर रहा हूँ मैं. बघता बघता रात्रीची पहाट कशी झाली ते देखील कळाले नाही. ढगानं काळे चादर बाजूला करून ही तांबडी चादर हाताळलेली.
गुड मॉर्निंग मित्रांनो. आता सध्या सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि रात्री 2:30ला ट्रॅक चालू केल्यानं कंप्लीट 6:30 वाजलेत. आणि हे बघू शकतो कळसुबाईचं मंदिर तिथं आहे. अजून पण आम्हाला तिथं जायला एक 10 मिनटं लागतील. माउंट एव्हरेस्ट कळसुबाई सगळ्यात उंच ठिकाण आहे. तर आमचे जे ट्रॅकचे जे आहेत टीम लीडर आहेत तर यांच्याकडून काही थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया. पण तशी याची बेसिक जी इन्फॉर्मेशन अशी आहे की विकिपीडियावरती कळसुबाई नावाची एक महिला होती. तर ती औषध वगैरे बनवत होती. तर त्याच्यानंतर मग ते लोकांनी त्यांची इथे त्यांचं ज्यावेळेस निधन झालं त्याच्यावेळेस इथे त्यांनी त्यांचं मंदिर बांधलं गेलेलं आहे. अशा भरपूर काही याच्या कहाण्या आहेत. तर यांच्याकडून काही गोष्टी जाणून घ्या. हे जे माउंट आहे सगळ्यात उंच माउंट एव्हरेस्ट त्याची हाईट वगैरे काही गोष्टी. तर नमस्कार सर. हेलो गाइस. तो इसकी जो हाइट है वो 5482 फीट है एज अ सी लेवल अबव. और इसमें जो टाइम लगता है अगर आप एक पूरे ग्रुप में आते हो तो 2 hours 30 minutes से लेकर 3 hours 30 minutes तक आपको टाइम लगता है पूरा आपको ट्रैक करने के लिए. इसका जो डिस्ट्रिक्ट है वो अहमदनगर है. इसका जो तालुका है वो अकोला है. और ये जो पूरा विलेज होता है वो बारी विलेज होता है. यहाँ से काफ़ी सारे रूट्स हैं. पुणे से भी आते हैं लोग, कोल्हापुर से भी आते हैं, बहुत सारे डिस्ट्रिक्ट्स बहुत सारे एरिया से भी आते हैं. सो हम जो आज आए हैं वो मुंबई से हैं. अच्छा, अहमदनगर में भी कुछ तो ये हो गए ना, कुछ अहिल्या नगर ना. राइट. हाँ, आमकर ॲक्च्युली अहमदनगर होतं आहे पण आता काहीतरी अहिल्यानगर हो चुकं आहे. हां, डिस्ट्रिक्ट चेंज हो गया. डिस्ट्रिक्ट आता चेंज झालेलं आहे. तर हे हां ना आपण जो ट्रैक किया टोटल कितना किलोमीटर हो सकता है ये? 6.6 किलोमीटर्स मेन गेट से. अच्छा, मेन गेट से. अच्छा, और दूसरा भी कुछ है क्या इधर आने के लिए रास्ता? यहाँ से आने के लिए पुणे का एक से रास्ता है, एक कोल्हापुर से एक आने का रास्ता है और एक मेन जो रास्ता है वो मुंबई से है. बारी विलेज से ही होके आना पड़ता है आपको और कोई विलेज से आप नहीं आ सकते. अच्छा, हे बघा आमचे ट्रॅक ऑर्गनायझर आहे ते आणि यांनी आम्हाला खूप चांगली अशी सर्व्हिस दिलेली आहे. आणि अजून काय यांची मी कॉन्टॅक्ट डिटेल आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. कुणाला जर यांच्या थ्रू यायचं असेल तर येऊ शकता. काही गोष्टी आहेत ते मी इथं मेन्शन करत आहे. तर अजून काय सांगतात, हे तुम्ही कधीपासून कार्य करता ह्याचा? मैं पर्सनली 12 ईयर से कर रहा हूँ और जो माइल्स टू गो कंपनी है वो 2 साल से कर रही है. अच्छा, जो ऑर्गेनाइज करते हैं फूड्स वगैरह, ब्रेकफास्ट, लंच वगैरह. अच्छा, आपका ये जो पैकेज रहता है उसमें क्या क्या इंक्लूडिंग रहता है, कैसा रहता है? इसमें मॉर्निंग ब्रेकफास्ट होता है और आफ्टरनून को लंच होता है और नाइट का ट्रैवल होता है जो कसारा टू कसारा होता है. अच्छा, हम बस से भी कर सकते हैं बट डिपेंड ऑन कॉस्टिंग वाइज थोड़ा कॉस्टिंग कम आए, सब लोग आ पाए कम्फर्टेबली, तो हमने कसारा टू कसारा लॉन्च किया. अच्छा, ठीक आहे. तर मित्रांनो यांचं कसं आहे माहिती आहे का, रात्री ॲक्च्युली आम्ही कसाऱ्याला आलो होतो ट्रेनने आणि कसाऱ्याच्या इथून गाडी असते आणि ती गाडी आपल्याला हॉटेलच्या तिथपर्यंत एक 10-15 मिनटात सोडते. त्याच्यानंतर तिथं आपला ब्रेकफास्ट वगैरे होतो आणि तिथून आपण पुढे एक तास ते 1.5 तासाचा आपल्याला प्रवास आहे. त्याच्यानंतर मग 1.5 तासाचा प्रवास करून आपल्याला इथे जे बारी गाव आहे तिथं हे सगळे पोचवलं जातं. काय आपला ग्रुप असेल 20-15-30 जणांचा. त्याच्यानंतर तिथं रेस्ट होऊन एक 15-20 मिनटं किंवा अर्धा तास. त्याच्यानंतर आपण पुढे मग ट्रॅक चालू होत असतो 2:30 वाजता. 2 ते 2:30ला ट्रॅक चालू होतो आणि साधारणतः एक 6 ते 6:30 वाजता. हे बघा आता वाजलेले आहेत 6:30. कौन से सीज़न में ज़्यादा पब्लिक आता है इधर? मानसून्स में जून, जुलाई, अगस्त और विंटर्स में दिसंबर, जनवरी. अच्छा, पूरा फील चाहिए, ग्रीनिश व्यू चाहिए, काफ़ी विंडी चाहिए तो फिर आपको मानसून में आना पड़ेगा जो जून, जुलाई, अगस्त है. अच्छा. और अगर आपको सिर्फ नाइट ट्रैक करना है तो फिर आप दिसंबर, नवंबर में डेफिनेटली ट्राई कर. आमचे टीम लीडर शुभम आणि तेजस, थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप मदत केली हा ट्रॅक चढण्यासाठी. चला आता वरती जाऊया आणि वरून काही दृश्य आपण बघूया कसं कसं नजारा आहे ते. मस्त थंडगार अशी हवा सुटलेली आहे. पण कंडिशन अशी होणार आहे आता जसा सूर्य उगवल त्याच्यानंतर मग तिथं वाटतं इथं काहीतरी गरम व्हायला चालू होतं आणि सकाळची थंडी आणि रात्रीचा अर्धा ट्रॅकच्या वरती आलं की आपल्याला थंडी अशी थंड हवाशी लागते. त्याच्यामुळं ट्रॅक चढायला आपल्याला काय एवढं काही वाटत नाही. पोचलो इथे बघा. आता ही शेवटची शिडी असेल बघा. त्याच्यावरती डायरेक्ट आपल्याला कळसुबाईचं मंदिर बघायला भेटेल. आम्ही 2:30ला ट्रॅक चालू करून आता पोहोचतो. 4ला केलंय म्हणजे. हां, ही आपण शेवटचा बॅच आहे तो चढूया. अशा शिड्या या ठिकाणी आलं तर आपल्याला साधारणतः 4 ते 5 भेटतील.
वरच्या साईडला आलो आता बघा. बघू शकता रात्रभर ट्रॅकिंग करून बघा कशी पब्लिक मस्त आराम करते, वाट बघते फक्त. मी त्या पलीकडल्या साईडला आहे ती सांदन व्हॅली आहे आणि इकडे सगळा तलाव आहे. त्याची एक्सरसाइज चालली. सूर्यनारायणाचं पहिलं किरण कळसुबाईच्या कळसावरती पडलं आणि तिथून नंतर सर्वत्र महाराष्ट्रामध्येच. कळसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. त्याच्यामध्ये प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची एक मुलगी होती. ती पाटलांच्या घरी कामाला होती. कामाला लागण्याआधी तिने पाटलांना एक अट घातली होती. ती अट अशी होती की मी केर काढणे किंवा भांडी घासणे यापैकी इतर सर्व कामे करेल, पण ही काही कामं करणार नाही. मग एक दिवशी काय होतं, पाटलांच्या घरी पाहुणे मंडळी येतात आणि त्यावेळेस पाटील कळसुबाईला भांडी घासायला लावतो आणि केर उचलायला देखील लावतो. कळसुबाई रुसते आणि मग त्यानंतर कळसुबाई लांब डोंगरावर येऊन राहते. तो म्हणजे हाच डोंगर, यालाच बोलतात कळसुबाईचा डोंगर, कळसुबाई शिखर. मित्रांनो बघू शकता ह्या साईडला इकडं भंडारदार आहे, तिकडं रतनगड आहे आणि इकडं अलंग मलंग कुदंग आहे ह्या साईडला. आणि ही पूर्व दिशा आहे. इकडं रतनगड आहे, हा सगळा भंडारदार आहे आणि तिकडं अलंग मलंग गड आहेत बघा तिकडे. आणि असा व्ह्यू आहे एकंदरीत. मस्त छान आहे. इकडे 50ला पॅकेट आहे, 5 पेढे 50ला. आज गर्दी कमी आहे का मावशी? हो, आता ऊन होत आहे ना आता त्याच्यामुळे. होय. हे बघा मावशी पेढे विकतात. हे 5 पेढे हे 50 रुपयाला आहेत बघा. हे मस्त छान आहे, छान आहे. ह्या मावशीकडून पेढे घेतात. आता सध्या 7:30 वाजले. सध्या कळसुबाईच्या तिथं वरतीच आहे बघा. तर अजून पब्लिक भरपूर आहे. आता कसं उन्हाचा जसा चटका लागेल तसं पब्लिक हळूहळू जाईल. आणि हे बघू शकता अजून पब्लिक आहे. ते कुठला ट्रॅकिंगचा ग्रुप आहे, अजून कुठले काही लोक आहेत. तर भरपूर सारे पब्लिक आहे. आणि तिकडं कुत्रं आणले कोणतरी, तिकडं कुत्रं पण भुकते बघा. आणि हे वाननेर
छोटी छोटी पिल्ले आलेत वन्यराची मस्ती. आपल्याला नाश्त्याची सोय आहे आणि तिथून नाश्ता करून आपण हा ट्रॅक उतरणार आहे. पूरा उल्टा हो रहा है, like, बहुत जल्दी जल्दी सब कुछ हो रहा है. अच्छा है, अच्छा है. सन पूरा बहुत जल्दी आ गया. हाँ जल्दी आ गया. वैष्णवी का ऐसा कंडीशन हो चुका है, आप देख सकते हैं इधर लाइव. ये वैष्णवी हमारे थक चुकी है पूरी. या ठिकाणी आमचा चहा आणि नाश्ता झाला आणि इथून थोडा साईडला एक विहीर आहे. इथं 12ही महिने पाणी असतं. मित्रांनो आता सध्या 9:45 झालेत, म्हणजेच की साधारणतः आता 9:45 वाजल्यात. पण विषय असा आहे की या इथलं वातावरण असं आहे की आता सध्या वाटतं की 11 ते 12 वाजले. पण इथं असं वातावरण आहे की असं वाटतं की कसंही जास्त हाईटवरती आहे ना, तर असं वाटतं की इथं काहीतरी 11 साडे 11 वाजले त्या. आणि 40%च उतरलेलं आहे आणि 60% अजून उतरायचा राहिलेला आहे. तर चला आपण आता बाकीचा हा ट्रॅक आहे तो उतरूया. लिंबू पाणी वगैरे आहेत मध्ये मध्ये, जे की मिळतं 25 रुपयाला. आणि बिस्लरी बॉटल जसं वरती जाईल तसं त्याचा रेट वाढतो, म्हणजेच की 30 रुपये 40 रुपये 60 आणि शेवटला काहीतरी 70-80. कारण की एवढ्या हाईटवरती ते लोक सगळं घेऊन येतात, त्याच्यामुळे तेवढा चार्जेस आहे ते. आता लिंबू पाणी पितो. जर आपण ट्रॅकिंगला आलो लिंबू पाणी नाही पिलो तर काय पिलो. हे बघा लिंबू पाणी आहे 20 रुपयाला आहे, काकांकडे आहे. तर इथून किती वेळ लागेल आता उतरायला? 1 तास लागेल. मग आता हे एवढं सगळं तुम्हाला घालून आणायला लागतं. पाण्याचं काय सोर्स आहे का इथे? हां पाणी तुम्ही चांगलं वापरता ना? हां ना, चांगलं प्यायचं पाणी आहे ना. तर चला आपण हा लिंबू पाणी ट्राय करूया. मस्त. छेड म्हणजे आपलं हे खाली नाशिक लागते, लास्ट नगर तो लास्ट गाव आहे. अच्छा, इकडं नगर आहे इकडे नाशिक आहे आणि तिकडं नाशिक. नाशिक. मग आणि आणि म्हणजे दोन म्हणजे बाउंड्रीवरती आहे ना. हा एक पॅच बघा, हा एक जाम डेंजर पॅच आहे बघा. इथून उतरताना डायरेक्ट असं पुढं असं झुकत झुकत उतरायला लागते. आणि दुसरं म्हणजे माकडे जाम इथे त्रास देतात. आता पोचलो इथं निम्या. आता जवळजवळ आता 10 ते 20% भाग असेल. किती टक्के आहेत वस्ता? 15%. परफेक्ट. होय. इथे तुझं दुकान आहे का? हां तुझं दुकान आहे तुझं. आज शाळेत नाही गेला तू? सुट्टी आहे? नाव काय तुझं? किती काय कसं करमतं का तुला इकडं दुकानावर? मग घरी करमतं का दुकानावर करमतं? परीक्षा कधी आहे तुझी? होय. मग वर्दी वेळेला जातो का नाही तू? कधी? होय. चढतो का डोंगर? किती वेळा चढतो? म्हणजे किती? 7-8 वेळेस दिवसाला? रोजीला. म्हणजे किती तासाचा जातो वरती? त्या दिवशी सुट्टी असेल ना त्या दिवशी जातो. मग किती तासाचा जातो वरती डोंगरावरती? 4 तास. 4 तासाचा? होय. अभ्यास करा मोठा हो. तुम्हाला वरती एक लड़की दिखी क्या? कुठली लडकी? इधर लडकी नाही देखी. मग वर चालू गडर तुम्हाला लागते का? गडर कुठल्या? हे होय लागतं. पण काय विषय माहिती आहे का? तुम्हाला द्या पाहिजे तुला गाड्या? खुश का? खुश. ओके चालेल मजा कर. चला. नाव काय बनलं तुझं? होय. मोठं झाल्यावर मला इथं आल्यावर वाईस फिरायला नेशील तू? बरं बरं. काय म्हणा मोठं हो? हां पोलीस. अरे वा, फौजदार मोठा झाला. चला मित्रांनो, आपला हा ट्रॅक आता एक 25% राहिलेला आहे. आता उतरूया आपण. चला मित्रांनो, हा व्हिडिओ रात्रीच्या 2:30 वाजता इथून चालू केला होता आणि आता वाजलेत 1 वाजता मी हा व्हिडिओ संपवतो. ट्रॅक आमचा खाली कंप्लीट उतरून झालेला आहे. आता 1 वाजलेत. हा व्हिडिओ इथे संपत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला नवीन कोण आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत टाटा बाय बाय.